शुभप्रभात मंडळी. सकाळी सकाळी दादांना वजरी आणल्या ना कणडीतनं जाऊन साफ करता. आणि वजरी साफ करूची म्हणजे किती मेहनत आहे तुमका माहितीचा. घराकडे तर काही व्यवस्थित साफ होत नाही, त्याच्यासाठी असं नदीच लागतं. टकानं थोडी धुवून आणायची ना. हय बारा अरे आपला नगावर सरळ भेटतात तकडे मला किलोवरती भेटतात. किलो वजरी मुंबईत हे आपली बरी 30 रुपये. आणि एका महिन्यात 1.5 महिन्यात आम्ही आता नदीत असता लावून नुसते मासे पकडून. ह्या जा सगळा भुतुरले घाना ते हे नदीत धुवून घेणार, नंतर परत जाऊन घराडे धुणार. आता घराडे लय घाण होतली. पहिला कसा पाऊस पडलो ना आणि व्हाळा धुक जी मजा येतं ना, पाणी वाहत्या पाण्यात ती भारी. तू काम करू होतं, एक टेबल घेऊ होतं आणि मध्ये बसा होतं आणि ते 2 पार्टनर आणू होतं धूक. कुर्ले असते तर कुर्ले कसे धाव दिले असते. पटकन कर, मी जाऊन येते तो सर. मी काय बनवतले आता मग आता नाही बनवच्या रक्ती गरम गरम चांगली. किती आणलं रक्ती? 4. ती दुपारी रात्री ठेवू नको, आधी सांगते. दुपारी सपून टाक. असं कसं हवं बुद्ध ह्या आहे तसा. म्हणून तर नदी तुले हे टोपी घाल तर. पडतडीवर घेऊ गो होतं तकडे, कपडे धुतात तकडे. तुझ्यामुळे माझे मासे पळाले, खाणार होते. अरे कुर्ले असते ना तर कुर्ले नक्की येतले होय. मंडळी आता घराकडे येऊन दादा परत वजरी धुता. एकदम गरम पाण्यात टाकलेलं. हो तरी पण काळा दिसता बघ कसा. काय टोपच काढवा बुडी खजू खाय तो. तो टोप काढू. माका काय करूचा. घरे मोठी आहेत गे. आहे ना इथं तू लय झोपलेलं आहे. सोलून दे. तिकडचे 2 घेतो, तिकडचे 2 घेतो. जा आता तिकडचे घे जा, तू घे जा. तिको नकोच माका. माका हलू नको. घे कोणाचं पण शाळेत आणलंय रे. जास्त खायचं. किती विकतात विचार. विकत नाही, मी आपलं भाजी आणलं. तू मास्तर ना मग काय. मॅडम अंका नुसता टाक काय मॅडम मी विचारून देऊ द्या माका. तू फणसाक चव नाही. हा कोवळं कोवळं. गोड कोणाला अंगार येऊन होता, अंगारच पडता माझ्या. करू दे खट. अरे थांब. अशा म्हणत का नको बदल नाही ग. फक्त भाजी झाली तर सांग माका, येते मी. भाजी करूची. चला यासाठी गरम गरम रक्ती या जरा वाईच मोठे ठेवलेले आहेत पीस रक्तीच्या. आणि त्यासाठी आता मगाशी धुतलेली वजरी उकडूची लागतं जास्त. ए उचल गॅसवरचा. बंद कर. काय ढव ह्या बंद कर. तू लागला जरासे द्या टेस्टसाठी. ते का भरव बघ. मी भरवत नाही कोणाकडे. ते का भरव ना जराशी. झोपलो तर झोपलो तर झोपे का चिलू तू. जरा दे, मागा टाइम नाही रे माझ्याकडे. हा बारीक करते मी. बदल ते का पण भरव जराशी. काय मेले आमच्याकडे लोळ तास रे.
इकडे काय करतं हे दराजा उघड. काय करतास? कोण कोण आस? हा पत्त्याने खेळतास. थांबा आता व्हिडिओ व्हायरल. शाळेतले पोरा पत्त्याने खेळतात. बाईनो बघा तुम्ही. जेवलं तू? दत्ता तू जेवलं? दत्ता जेवलं काय? ए तू जेवलं? जेवलं काय सांग? एवढं दिसतंच आता. जेवलं? हा तू जेवलं? आता सांग ना होतं जाऊन घराकडनं जेवण येऊ आपापल्या. नको आधी. कोण हो? हो कोण? संजित? रे का कोणाक मारू? मारतो व्हिडिओ करतो. लोकांचं पत्त्यावर नेत राहा. ह्या नाय गुंतो नाय म्हणजे आता मी चाललंय करंजात. आज करंजात साखरपुडा भक्तीचं म्हणजे पाहुणेच आहेत आमचे. तर जेवण झाला मस्त झोपला दुपारी आणि बघता होता आता 4:30 झालेत. तर आता करंजात जाऊया. हल्ली गरम पण खूप होता. चला तर माझा करंजात जाऊया. म्हणजे आता मी करंजे गावातील आहे आणि पावसाचं लक्षण बघाया. मगाशी माझ्यावर 2-3 थेंब पडले पावसाचे. येता येता वाटेत गाड्या. उशीर नाही ना झाला मागा. बघू तरी उशीर झाला काय? बहुतेक उशीरच झाला मागा. झाला किती आता झालं? 5 आता झालं. लेट झालंय काय? 5:30 किती? आणि काय म्हणा अजून? ठीक तेच होतं 5चं टायमिंग भेटलं. मामा विचारा नाव काय भाऊ किती बहिणी किती शिक्षण किती बाकी काय आणि काय काम कर. राम राम सर. नाव काय? संतोष प्रकाश पांचा. काय व्यवसाय इंटिरियरचा बिझनेस. कुठे राहतोय? कुठे राहतो मुंबईला. आहे ना? मग काय पुढच्या साखरपुड्याची तयारी ना. मग कामाला सुरुवात करू. हे आमचे गावकर आहे. तुमचे गुण असतील त्याने या पुढे आणि सगळ्या घराची कामं चालू असल्यामुळे व्हायचं. घराचं काम चालू असल्यामुळे सगळं गडबड आहे. तर म्हणजे सध्या या घराचं काम चालू आहे. हे जुना घर होता यांचा आणि या कोसळणी. आणि मगाशी मी तुम्हाला सांगू विसरलं आहे की ही माझी मोठी काकी आहे ना थोरल्याची कामी म्हणून ती लॉकडाऊनमध्ये ऑफ झाली. तर तिचा या मायार घर असा आमचा पाहुणे पण आहे. घर मोठा आहे तसा धरलास जेव्हा ते मस्त हा ठेवलास तेच. किती रूम आहेत? 6 रूम. इकडे किचन काय रे? यासाठी किचन काय? किचन पुढे त्याचं काय ठेवते त्याच्यावरती. हा म्हणजे पण माझा अंदाज वाटतं किचन असतं. ठरलेला पाहिलं तो किचन पण अजून नक्की नाही फिक्स नाही. ह्या किचन हा ओके.
पुरा नाही का झाला तसं एकदम डोंगराच्या पायथ्याशीच आहे ना घर समोर डोंगर आहे आपण. आणि एवढ्या वर्षात आज माझं लक्ष पडलं ते नाही सांगितलं तुला आलायस तो योगा नाही ही लोटी आहे देवखोली आणि आम्ही 6 रूम ते ह्याचे केलेले आहेत 5 जण आम्ही 5 भाऊ. ओके 5 जणांचे ती किचन आहे ती इथे मध्ये किचन ठेवताला आज त्या कोपऱ्यात कारण ती आग्नेय दिशा आहे ही आग्नेय दिशा आहे आणि तिथून आहे ना पहिला घर इथपर्यंत होतं ना हो आणि ह्या उंच किती होता हो हो नाही ना आणि हे इथपर्यंत घर होतं ना आमचं पहिलं तर ती बाँड्री वास्तुशास्त्राप्रमाणे ना बाँड्री फक्त तिथेच सांगितली करायला अच्छा इकडे घ्यायला सांगितलं आणि दुसरी गोष्ट कसं झालंय ही आम्ही गॅलरी ठेवली मागाशी तर विचारत होतं ना की किचन काय ठेवताला मागा पहिल्यांदा मागे वाटला ॲक्च्युली आमचं प्लॅनिंग पहिलं तसंच होतं की ते किचन वगैरे मागेच करायचं पण काय झालं वास्तुशास्त्राप्रमाणे ही आग्नेय दिशा आहे तर म्हणाले भटजी म्हणाले की तिथेच तिथे तेवढा परिसरात चालेल ओके म्हणून ती खोली किचन ठेवली आणि 5 भावांसाठी 5 खोल्या असं पावसानं मळबट केला ना पर तू पुरी बारा कार सातरी गांगो मारद्या बाबा बाबा बघ आपलं नारायण मेस्त्रीची आपली बघ मुलगी बाबा बघ भक्ती या लेकराचं बाबा आपलं बघ साखर पुड्याचं थाट मांडलेलं असा त्या लेकरू बाबा बघ कुंभवड्यात बाबा आपलं त्या मेस्त्री आपलं बघ लेकराक दिलेला असा ज्याचा असावं तेव्हा देते वेळी आपलं बघ दोघांची आपली बघ पसंती झालेली असा आणि आता पसंती होऊन आता आम्ही आपलं बघ नारळ वाढवता असावं तेव्हा तुका मर्यादित 5 पानं ठेवलेली असत तसेच 5 इडे ठेवून आपलं बघ त्याचप्रमाणे आईल्या इसवट्या बाबा बघ इडोपान ठेवलेला असा तसं बाबा आपलं घरच्या आकारात इडोपान ठेवलेला असा ह्याच्यावर तू आज बघ 5 पुरी 12 आकारात सामील हो प्रकाश सुतार मेस्त्री करंजाची पोरगी गेलेली असा किंवा आत्याच्याकडे साखरपुडो असा तेव्हा तुका नारळ ठेवलेलो असा 5 सळा राजी कर खर्चो असा त्याचे राजी कर काय जरी असला तरी बाजू कर आणि आज पुढच्या महिन्यात लग्न असा तेव्हा आणूक देऊ नको असलेला कार्य तू सांभाळ कर आणि त्या लेकरांका सुखरूप ठेव आणि असलेली मंडळी सगळ्यांका सुखरूप ठेव आणि कसलो आज साखरपुडा व्यवस्थित पार पडता असा पार पडू दे असा आणि रखवाली करून सांभाळ कर म्हणतात चल चल संध्याकाळ झाली आहे लवकर शिपान गावूया पाणी तर मंडळी साखरपुड्यात आता आम्ही लगेच पाणी शिपा गेलो घराक अजून हिला नाही अरे अरे दुडलो नाही काय गे खय मुंबई जाऊचा आता संध्याकाळी होय होय आता निघा मी लगेच काय सांगितलं काय करता काय माहिती पगार झाला ना त्याच्यामुळे सांगू शकत नाही कधी सुटशील पाणी माका मुंबई गावचा जर नशीब नको 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 थांब मी पटकनची पाणी घेत आहे एक काम कर वेदू ती मोठी भिंताची शिपान घेते मी ते बारक्या भिंतीची शिकशील ना ह्या बा असा शिपायचा आहे बघ मंडळी सकाळी आपण जी वजरी केला ना ती आता खाऊया आणि आजचा व्हिडिओ हे स्टॉप करूया चला तर मग